गुड मॉर्निंग एव्हरीवन. हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट तर लागला, लगेच कर्नाटकाची काउन्सलिंगही अनाउन्समेंट झाली. तर एक्झॅक्टली कर्नाटकाची काउन्सलिंग कोणी जॉईन करायची याबद्दलचा हा आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आले, खूप सारे विद्यार्थी फेलही झाले, कारण 213 हा कट ऑफ खूप जास्त हाय आहे. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले आहे. सो सर्व विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय आहेत की कर्नाटकाची काउन्सलिंग कोणी जॉईन करायला हवी, महाराष्ट्राचा कट ऑफ काय जाईल याबद्दल तर काल आपलं स्पेशल लाईव्ह वेबिनार झालेच. त्यानंतर फेल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जे ऑप्शन्स आहेत तेही सांगितले. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण येऊया. कर्नाटकाची काउन्सलिंग चालू झाली आहे, तर एक्झॅक्टली कर्नाटकाची काउन्सलिंग कोणत्या स्टुडंटनी जॉईन करायला हवी, किती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाची काउन्सलिंग जॉईन करायला हवी, बिकॉज त्यांना महाराष्ट्रात ऍडमिशन भेटण्याची शक्यता कमी आहे, म्हणून त्यांना बॅकअप ऑप्शन म्हणून कर्नाटकाचा ऑप्शन ठेवणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी हा स्पेशल लाईव्ह वेबिनार आहे, स्पेशल हा व्हिडिओ आहे. आणि हे रजिस्ट्रेशन ऑलरेडी 17 तारखेपासून स्टार्ट झाले. 24 जुलैपर्यंत कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन चालू होणार आहे. कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी असतं जर कर्नाटकात जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर. तर चला तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कर्नाटका ऍडमिशन रजिस्ट्रेशन कोणत्या विद्यार्थ्यांनी एक्झॅक्टली करायला हवं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. यावरती मी एक सोल्युशन म्हणून एकदम क्लिअर सांगतो आहे की मी मार्क्स वाईज डिवायडेशन केलेलं आहे, का किती मार्क्स पासून किती मार्क्स पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करायला हवं. ज्यांना एमबीबीएस पाहिजे किंवा बीएमएस पाहिजे, यांच्यासाठी जे स्पेशल क्रायटेरियाज आहेत त्यांच्यासाठी स्पेशल दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट एमबीबीएस ऑप्शन. एमबीबीएस ऑप्शन कर्नाटकामध्ये युजली आपल्या महाराष्ट्रातले स्टुडंट कर्नाटकामध्ये जात नाही, तरी पण जो ऑप्शन आहे ते देणं गरजेचं आहे. जी ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल आहे तो देणं गरजेचं आहे. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्टुडंटला 450 ते 500च्या इन बिटवीन, 450 ते 510 520च्या आसपास इन बिटवीन मार्क्स आहेत, ओपन कॅटेगरी असो ईडब्ल्यूएस कॅटेगरी असो, त्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकाच्या प्रायव्हेट कॉलेजचा ऑप्शन ओपन होणार आहे. कारण मला माहिती आहे या वर्षीचा कट ऑफ हा 500 प्लस जाणार आहे, कारण 500 प्लस असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रँक आहेत 70-80,000, म्हणजे 510 520 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची रँक आहे 70-80,000. सो ज्याही विद्यार्थ्यांना 450 ते 510 520च्या इन बिटवीन मार्क्स आहे, त्या विद्यार्थ्यांनी नक्की कर्नाटकाचा प्रायव्हेट कॉलेजचा बॅकअप ऑप्शन म्हणून ठेवू शकता. कॉलेजची फीस 12 लाख रुपये पर इयर इतकी असते, हे सर्वांनी लक्षात घ्या. हा झाला तर हाय बजेटवाला ऑप्शन, म्हणजे हाय बजेटमध्ये हाय मार्क्सवाला ऑप्शन झाला. आता येऊया कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकामध्ये. 213 प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकामध्ये प्रायव्हेट कॉलेजचा ऑप्शन असतो 36 लाख रुपये पर इयर. बट हे पॅकेज सिस्टम मध्ये जातं. एक साधारणतः 1.5 कोटी रुपयापर्यंतची सीट आपल्याला कर्नाटकामध्ये या ठिकाणी भेटू शकते, हे सर्वांनी लक्षात घ्या. एमबीबीएस साठी दोन ऑप्शन आहे. एक तर हाय बजेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन जो आहे तर तो आहे लो मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एमबीबीएस साठी जे दोन ऑप्शन झाले, सगळ्यात जास्त विद्यार्थी आपले जातात ते म्हणजे नाव सेकंड पॉइंट, इट्स अ बीएमएस. बीएमएस साठी कर्नाटकामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी आपले महाराष्ट्रीयन जातात. बॉर्डर असो, बँगलोर असो, प्रत्येक ठिकाणी आपले विद्यार्थी कर्नाटकामध्ये बीएमएस करण्यासाठी जाताना तुम्हाला दिसणार आहे. त्यामागे रिझनही खूप सारे, की कर्नाटकामध्ये जे कॉलेजेस आहेत, काही काही कॉलेजेस खूप चांगले आहेत, ऑल ओव्हर इंडियामध्ये ते टॉप 10 मध्ये येतात, असेही कॉलेजेस कर्नाटकामध्ये बघायला भेटतात. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी कर्नाटकामध्ये बीएमएस करण्यासाठी जातात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, बीएमएस बघा, माझे जे ऑप्शन्स असतात एकदम ते क्लिअर असतात. मी रिकामं विद्यार्थ्यांना इकडे तिकडे फिरवण्यापेक्षा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर देतो की 213 ते साधारणतः आपण म्हणतो की 300च्या आसपास ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहे, 213 पासून 300 किंवा 320च्या आसपास मार्क्स आहे, त्या विद्यार्थ्यांनी नक्की बीएमएस इन कर्नाटकासाठी एक बॅकअप ऑप्शन ठेवायला हवा. किती? 213 पासनं 300च्या इन बिटवीन. एकदम सिंपल लाईन मध्ये सांगतो, 213 टू 300 इन बिटवीन मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचा बीएमएस चा ऑप्शन कंपल्सरी ठेवायला हवा, हे सर्वांनी लक्षात घ्या. कर्नाटकामध्ये पॅकेज सिस्टम येते, 17 लाखापासून 28 लाखापर्यंतचे इन बिटवीनचे पॅकेज असतात. तुम्ही या सिस्टम मध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवायला हवे. पॅकेज आपण नंतर डिसाईड करू. सगळ्यात महत्वाची गोष्ट, रजिस्ट्रेशन करून घ्या. ब्राईट फ्युचर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देईल. जी आमची रेग्युलर प्रोसेसिंग चार्जेस आहे, त्या प्रोसेसिंग चार्जेस मध्ये तुम्हाला ब्राईट फ्युचर रजिस्ट्रेशन करून देणार आहे कर्नाटकाचं. सो जर कोणीही जर इंटरेस्टेड असेल तर टाइम स्टार्ट झालाय ऑलरेडी. 17 जुलै पासून 24 जुलैपर्यंत कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन होणार आहे. जेही विद्यार्थ्यांना बॅकअप ऑप्शन ठेवायचं, बघा, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये
213 ते 300 पर्यंतचे इन बिटवीनचे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी कंपल्सरी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करून ठेवा. कट ऑफ 300 प्लस जाणार आहे BMS साठी महाराष्ट्रामध्ये. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो आहे. त्यानंतर पुढे येऊया. एवढंच आहे BMS साठी आणि MBBS साठी सगळ्यात जास्त विद्यार्थी आपले कर्नाटकामध्ये जात असतात. सर ज्याही विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली कर्नाटकामध्ये जर जायचं असेल, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस करून देतं. जी नॉर्मल रजिस्ट्रेशन प्रोसेस चार्जेस आहेत ते चार्जेस घेऊन आणि ब्राईट फ्युचर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देणार आहे. आता सध्या ब्राईट फ्युचरमध्ये खूप जास्त रश आहे, खूप जास्त स्टुडंट्स येत आहे, डेली व्हिजिट्स होत आहे. ऑलमोस्ट प्रत्येक ऑफिसला 50 ते 60 व्हिजिट डेली आहे. सो माझं पर्सनली असं म्हणणं आहे की तुम्ही शेड्यूल करून या, तुमचं काउन्सिलर सोबत बोलणं करा, की काउन्सिलरला विचारून घ्या की तुम्ही कधी फ्री आहात. त्या फ्रीच्या अकॉर्डिंग ऑफिसला व्हिजिट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याकडे टाइम आहे टिल 24 जुलै. जर कर्नाटकाचं जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, जर तुम्हाला बॅकअप ऑप्शन कंपल्सरी ठेवायचं जर असेल, की लगेच तुम्ही येऊन रजिस्ट्रेशन करायला हवं. ऑलमोस्ट 213 ते 313 320 पर्यंतच्या मार्क्सच्या विद्यार्थ्यांनी नक्की बॅकअप ऑप्शन ठेवायला हवा. अदरवाईज ह्या विद्यार्थ्यांसाठी दुसराही ऑप्शन आहे. मी कायम ऑप्शन देत असतो की या मार्क्सच्या इन बिटवीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेटचा IQ मधूनही रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे तुम्ही IQ कोट्यामधूनही महाराष्ट्राचं काउन्सिलिंग करू शकता जर तुमचं बजेट असेल तर. अदरवाईज कर्नाटका इज बेस्ट ऑप्शन विथ लो फीज. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओला असंच प्रेम दाखवत राहा. हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवत असतो, तुम्हालाच ऑप्शन चांगले भेटावे म्हणून बनवत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवत चला. थँक्यू सो मच.